निर्वासित प्रकरण 3. अमृतसरपासून लाहोर काही जास्त दूर नव्हतं. नकाशाप्रमाणे पाहिलं तर फक्त 65-70 मैलांचं अंतर, पण ते कापून जायला 2.5 तास लागले. पंजाबमधल्या 5 नद्यांच्या सुपीक प्रदेशातून बस चालली होती. इरफानच्या मनात आलं, हिंदुस्थानातलेच 2 प्रदेश, पण किती तफावत आहे दोन्हीच्या वातावरणात, नदीच्या पात्रात आणि धरतीच्या मगदुरात. किशनपूरला सुद्धा गंडक नदी आहे. तिथली धरती पण नदीच्या गाळामुळे सुपीक झाली आहे. पण तिथे 6-7 महिने तर जमीन पाण्याखालीच असते. इथे तसं नाहीये. नदीच्या किनाऱ्यावर खेतीबाडी आहे. त्या खेतातून हिरवीगार पिकं डोलत होती. बसमधल्या प्रवाशांवरून इरफाननी ओझरती नजर फिरवली. मागच्या सीटवर बसलेले 2 तरुण पंजाबीमध्ये कुजबुजत होते. त्यांच्या पलीकडे एक सुरमा घातलेला भेदक डोळ्यांचा पठाण बसला होता. त्याच्याशी नजरानजर झाली आणि इरफानच्या अंगावर काटाच उभा राहिला. तसा इरफान काही डरपोक किंवा लेचापेचा नव्हता. तरीही पठाणाच्या डोळ्यातला कडवा भाव पाहून तो थोडा बिचकला. पुढच्या सीटवरच्या 4 पाकिस्तानी अधिकाऱ्यांची मिजाज नि रुबाब त्यांना पाहता क्षणी नजरेत भरत होती. ते कोणी महत्वाचे ऑफिसर आहेत हे लगेच लक्षात येत होतं. त्यांना पाहून इरफानला दिल्लीमधल्या वकिलातीतल्या अधिकाऱ्यांची आठवण झाली. बसमधल्या अफसरांच्या वाटेला जायची त्याचीच काय, बसमधल्या कोणाचीही हिंमत झाली नाही. अख्ख्या बसमध्ये बहुधा तो एकटाच बिहारी होता. इरफानला एकाएकी एकटं एकटं आणि उदास वाटायला लागलं. मनात विचारांची गर्दी झाली. आपल्या बसची वेळ नक्की नव्हती म्हणून, नाहीतर मामूजींना आधीच कळवलं असतं. पर कब पहुंचेंगे इसका खुद को पता नहीं, तो उनको क्या बताएंगे. आपली थोडी घाईच झाली का निघायची. आधी तारेनं बसची वेळ कळवली असती तर ठीक झालं असतं का. इरफाननं खिशातली छोटी डायरी काढली. त्यातला मामूजींचा पत्ता वाचला तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला. अगर कुछ वजह से मामू नहीं आए तरी आपण हा पत्ता दाखवून रिक्षा करून जाऊ शकू, अशा विचारानं त्यानं तो पत्ता डायरीत लिहिला होता. पण प्रत्यक्ष जायची घडी आली तेव्हा आता त्याला वेगळीच चिंता सतावायला लागली. मामूजींचा चेहरा मोहरा त्याच्या लक्षात नव्हता. त्यांची पहचान आपल्याला करता येईल का. त्यांच्या पत्त्यावर गेल्यानं आपण त्यांना कदाचित ओळखू शकू, पण त्यांनी नाही आपल्याला ओळखलं तर. 5.5 वर्षात आपल्यामध्ये कितीतरी बदलाव झालेला आहे. उंची वाढलीये, आपण ओठांवर मूछ ठेवलीये, हनवटीवर निळसर दाढी उमटलीये आणि रहनसहनमध्ये काफी फरक आया है. आम्मीकडून घरच्यांसाठी यादगार म्हणून मागून घेतलेला आम्मी आबू आणि भाईसाहेब भाभी यांचा फोटो त्याला त्या क्षणी आठवला. भाईसाहेबच्या निकाहानंतर फोटो स्टुडिओमध्ये जाऊन काढलेला. असे फोटो काढून घ्यायला इस्लामची इजाजत नसते, या कारणानं आम्मी भाईसाहेबवर खूप नाराज झाली होती तेव्हा. पण आता तोच फोटो आपल्या कामी येणार आहे. तशी वेळ पडली तर आपली पहचान पटवण्यासाठी तो दाखवता येईल. कांशीला मागे आलेला घाम इरफाननं पालथ्या पंजानं पुसला. मग आठवलं की आपल्याकडे आपली सर्टिफिकेट आहेत, पटना कॉलेजचं आय कार्ड आहे. ते लक्षात येऊन जीव भांड्यात पडल्यावर त्याला स्वतःच्या भित्र्या स्वभावाची जरा गंमतच वाटली. मन रिझवण्यासाठी त्यानं खिडकीबाहेर पाहायला सुरुवात केली. इथली हवा समस्तीपूरहून अलग होती. जून महिन्यात समस्तीपूरला गर्मीनं आणि सर्द हवेनं जीव उबून जायचा. बिमारी पैदा करनेवाला मौसम है असं आम्ही हमेशा भुणभुणत असायची. इथे त्या मनानं गरमी कमी भासतीये. उन्हाळ्यात सुद्धा इथली खेतं हरीभरी दिसतायत. खेतांवरून वाहत येणारा आणि अंगाला झोमणारा सुसाट वारा अंगावर शहारा आणतोय. खेतात काम करणारे धष्टपुष्ट बैल आणि त्यांचे उंचेपुरे मालक, त्यांच्या तोंडून येणाऱ्या पंजाबी गाण्याच्या लकेरी. इथल्या मिट्टीचा रंगही जास्त पिवळसर वाटला त्याला. रस्त्याच्या कडेला असलेले मागे पळणारे वृक्ष, मधूनच खाचखळगे असलेला रस्ता, अधूनमधून दिसणारे देहाती लोक. अजूनही आपण हिंदुस्थानात आहोत तरी हे सगळं अपरिचित वाटतंय. या अनोळखी माणसात आपण कसे काय रमणार आहोत. काही सुद्धा समस्तीपूरसारखं दिसत नाहीये. अनोळखी लोकांबरोबर दिलखुलासपणे मिसळायचा, त्यांच्याशी बातचीत करायचा इरफानचा स्वभाव नव्हता. त्यामुळे मनात या अशा विचारांचं आणि भावनांचं काहूर उठलं होतं. गेल्या काही दिवसात त्याचं आयुष्य वेगळ्या वळणावर येऊन उभं राहिलं होतं. गोष्टी इतक्या भराभर घडत होत्या
की निवांत बसून विचार करायला त्याला फुरसतच मिळाली नव्हती. त्याला इंजिनिअरिंगच्या कोर्सची धास्ती वाटत नव्हती. त्याला भीती वाटत होती या नव्या वातावरणात रुळण्याची. मामूजींच्या भरोश्यावर आपण आपला देश, आपली माणसं सोडून या अजनबी देशात आलोय खरं, पण आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय कोण जाणे. धीरज काय म्हणाला होता ते त्याला आठवलं. कदाचित तुला पछतावा होईल. तो असं का म्हणाला? त्याला इथल्या लोकांविषयी, मोहल्ल्याविषयी आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे का? आपण देशाशी बेईमानी केली असं त्याला वाटलं म्हणून आकसानं तर त्यानं असं भाकीत केलं नसेल. एकमेकांना पत्र पाठवू असं आपण म्हटलंय, पण आपण तो वादा पाळणार नाही हे त्यालाही माहीत असेल. आता इथून पुढे आपण जज्बाती व्हायचं नाही आणि मागे वळून अजिबात पाहायचं नाही. बाईसाहेब म्हणाले त्याप्रमाणे हिंदुस्थान पाकिस्तानमधली दरार आणि दुश्मनी कमी झाली की कदाचित आपल्याला तिकडे जाता येईल. अखेर कलतक हा एकच देश होता आणि दोन्ही देशातले लोक भाईबंदच होते ना. इतका काय फरक असणार आहे दोन्हीकडच्या माहोलमध्ये? अचानक बसमधल्या काही लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. टाळ्यांच्या आवाजानं इरफान भानावर आला. बस चालकानं बसचा वेग कमी केला होता. तिथे एक फलक लावलेला दिसत होता. त्यानं खिडकीतून बाहेर पाहिलं. त्यावर उर्दूमध्ये आणि बहुधा गुरुमुखीमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. इरफानला गुरुमुखी वाचता येत नव्हती आणि उर्दूची फक्त तोंड ओळख होती. लोक त्या फलकाकडे पाहून टाळ्या वाजवत होते. इंग्रजीमध्ये यू हॅव एंटर्ड पाकिस्तान असं खाली अगदी छोट्या अक्षरात लिहिलेलं होतं. इथून पुढे पाकिस्तानची हद्द सुरू होते. तर बसनी आता हिंदुस्थानची सीमा ओलांडली होती. त्याच्यासाठी वापसीचे दोर आत्ता या क्षणी कापले गेले होते. 1947 साली इथूनच अनेक हिंदुस्थानी लोक या मार्गानं पलीकडे गेले असतील आणि अंगावरच्या कपड्यांनिशी हिंदुस्थानात शिरले असतील. इथूनच कशाला, संपूर्ण सीमेवर जिथून जिथून सटकणं शक्य होतं तिथून तिथून लोक जीव बचावायला पळाले असतील. स्वतःची मालमत्ता, रिश्तेदार सोडून धपापत्या छातीनं तिकडचे मुस्लिम इकडे आले असतील. अनेक हत्याकांड इथं झाली असतील, रक्ताच्या नद्या वाहिल्या असतील, अत्याचार झाले असतील दोन्ही बाजूंनी. पाकिस्तानात जायचं ठरल्यानंतर इरफाननं मुद्दाम डोळसपणे पाहिलेला नकाशा त्याच्या डोळ्यासमोर आला. केवढी लांबलचक सीमा आहे दोन्ही देशात असं त्याला वाटून गेलं. हिंदुस्थान पाकिस्तानच्या पूर्ण सीमा भागात किती दहशतीचं वातावरण निर्माण झालं असेल तेव्हा. इथे दंगलीचा डोंब उसळला होता तेव्हा आपण सीमेपासून लांब असलो तरी वयानं नासमज नव्हतो. समस्तीपूरच्या चौकातून गंभीर चेहऱ्यानं अखबार वाचणारे लोक त्यावेळी आपण पाहिले होते. सर्व मुसाफिरांची कत्तल केलेली संपूर्ण आगगाडी पाकिस्तानातून आली आणि त्याचा प्रतिशोध म्हणून हिंदुस्थानातूनही इकडे मुळद्यांनी भरलेली आगगाडी पाठवली गेली अशी पेपरात आलेली खबर इरफानला आठवली. समस्तीपूरमध्ये त्यामुळे दहशतीचा माहोल निर्माण झाला होता. आम्ही तर घराबाहेर पडू सुद्धा देत नव्हती कोणाला. थोडं अंतर पार केल्यावर रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी लागली. तिथे बस थांबली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांसाठी टपरीवरच्या पोरानं मळकट ट्रेमधून चहाचे कप आणले. बाकीचे प्रवासी चहा पिण्यासाठी खाली उतरले. त्यांच्या मागोमाग इरफानही उतरला. हे पाकिस्तानचं पाणी. पाण्याचा पेला तोंडाला लावताना त्याच्या मनात आलं. बेचैन वाटलं. मनाची बेचैनी झटकत त्यानं स्वतःला बजावलं, आता इथेच तुझी रोजीरोटी असणार आहे. बसेरा आता इथेच असणार आहे. लाहोरला बस पोहोचली तेव्हा क्षितिजाच्या थोडं वर केशरी सूर्यबिंब दिसत होतं. लाहोर शहर चांगलं मोठं होतं. बस स्टँडच्या नजीक सायकल रिक्षावाले रेंगाळत होते. त्यातल्या दोघा तिघांनी एकमेकांकडे पाहून काही खाणाखुणा केल्या. त्यातल्या एका धिप्पाड गोरट्याला रिक्षावाल्यानं पानाची पिचकारी टाकली आणि भसाड्या आवाजात म्हणाला, हर रोज या मोहाजिरांच्या टोळ्या येतात. भीक मांगे कहीं के. त्याच्या बोलण्यावर बाकीचे रिक्षेवाले जोरात हसले. लाहोरमध्ये इरफानचं स्वागत या अशा शब्दात हे असं झालं. मोहाजिर म्हणजे काय हे त्याला चटकन कळलं नाही, पण आपल्याविषयी तुच्छतेनं फेकलेलं ते एक विशेषण आहे एवढं मात्र त्यांच्या देहबोलीवरून त्याला कळलं.
इरफानकडे पूर्ण दुर्लक्ष करून नंतर ते सर्व रिक्षेवाले एकमेकात गप्पा मारत राहिले. त्यांच्या मागे काही अंतरावर आणखी एक तरुण गोरटेला दाढीवाला रिक्षावाला गिऱ्हाईकाच्या प्रतीक्षेत थांबला होता. धीर एकवटून इरफाननी त्याला पत्ता लिहिलेला कागद दाखवला आणि विचारलं, भाईसाहेब, या मोहल्ल्यात घेऊन जायला किती किराया पडेल? 35 रुपया. घोगरट आवाजात उत्तर आलं. बसस्टँडपासून मामूजींच्या घराचं अंतर किती आहे याची मामूजींनी कल्पना दिली नव्हती आणि ते विचारून घ्यायची अक्कल इरफाननं दाखवली नव्हती. 35 रुपये भाडं लागणार म्हणजे हे अंतर बरंच असेल असं त्याच्या मनात आलं. यहाँ से बहुत दूर है ये मोहल्ला? त्यानं विचारलं. वैसा ही समजिये, आना है तो आओ, नाहीतर दुसरं गिराईक घेतो मी, मला बहस करायला टाईम नाही, उत्तर आलं. त्याच्याबरोबर जाण्याखेरीज इरफानपुढे दुसरा मार्ग नव्हता. आपलं सामान रिक्षात चढवून मुकाट्यानं इरफान रिक्षात बसला. बाकीचे रिक्षावाले या दोघांकडे पाहून एकमेकात काहीतरी बोलले, पण इरफानला ते ऐकू नाही आलं. साले मुहाजीर म्हणून आपली टिंगल करतात, इरफानच्या रिक्षाच्या चालकानं म्हटलं, अर्धवट स्वतःशी आणि थोडंफार इरफानला उद्देशूनही. मुहाजीर म्हणजे काय? इरफाननं विचारलं. अरे बाबा, हिंदुस्थानातून पाकिस्तानात आलेल्यांना हे लोक मुहाजीर म्हणतात. उनको नीचा दिखाते हैं. पण त्यांना कळतं कसं कोण कुठून आलाय ते? मतलब माझं ठीक आहे, मी आत्ता तुमच्या समोरच इकडे आलो, पण तुम्ही तर इकडचेच आहात ना? इरफाननी विचारलं. अरे, मुहाजिरांच्या वस्त्या कुठे आहेत हे त्यांना ठाऊक असतं. तुम्ही बिहारी आहात हे सुद्धा तुमच्याकडे पाहून कळतंय त्यांना, तुमच्या हुलियाकडे पाहून. अच्छा, हां, फिर तुम्ही पत्ता लिहिलेला कागद त्यांना दाखवला, त्यावरून त्यांनी अंदाज केला. त्या भागात मुहाजिरांची जास्त घरं आहेत. शिवाय तुम्ही हिंदीमध्ये पत्ता लिहिला आहेत. तो फिर? अरे बाबा, यहाँ पे उर्दू चलती है. फक्त पढ्या लिख्या लोकांनाच अंग्रेजी आणि गुरुमुखी लिपी समजते. तुम्ही कोणा रिश्तेदाराकडे आलात का? हां, मी रिश्तेदाराकडेच आलोय. पढाईसाठी मला इथल्या मॅकनगल कॉलेजात ॲडमिशन मिळाली, इरफाननं रिक्षेवाल्याला सांगितलं. रिक्षेवाल्यांनी मागे वळून इरफानकडे पाहिलं. आता त्याच्या डोळ्यात आदर दिसत होता. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही इंजिनियर साहेब होणार तर? साहेब, मला इथे येऊन 5 वर्ष होऊन गेली. आम्ही भटिंडा नजीकच्या छोट्या गावात राहत होतो. 1948 की बात है. माझ्या मोहल्ल्यातली सगळी घरं जाळून टाकली हिंदू लोकांनी. मी घरी नव्हतो म्हणून बचावलो, पण माझी 3 भावंड आणि आम्ही त्यात जळून मेली. अब्बू पण घरात नव्हते, पण चहा बी थे तिकडे मारले गेले असावेत शायद, कारण ते मला भेटलेच नाहीत पुन्हा या हादस्यानंतर. अरे रे, क्या डरावनी बात है ये. भैया, फिर क्या किया तुमने? म्हणजे तुम्ही इकडे कसे आलात, पाकिस्तानात? अरे बाबा, आमच्या मोहल्ल्यातले काही लोक इकडे यायला निघाले, त्या जथ्याबरोबर मी पण आलो. तरी अजूनही मी उपरा वाटतो इथल्या लोकांना. वाटलं होतं इकडे लोक आपल्याला त्यांच्यातला मानतील, आपल्याला आपला खानदानी पेशा चालू ठेवता येईल, पण खैर तसं काही झालं नाही. खानदानी पेशा? इरफाननं विचारलं. हां, जी, हमारे घर में रेशमी साड्या बुनण्याचा पेशा होता. घरी हातमाग होते. अच्छा, मग इथे का नाही तो पेशा तुम्हाला करता आला? क्या बताऊं भाई. बटवारा झाला आणि नंतर काही महिन्यांनी फतिमा जिनांनी साडीवरच पाबंदी आणली. आता साड्या कोण घेणार? बनारसहून खूप जुलाहे आलेत, पण ते सगळे बेकार झाले. अब पता नाही ते काय करतात, शायद चुन्नी वगैरे कुछ, क्या मालूम. म्हणून तुम्ही रिक्षा चालवायला लागलात? इरफाननं काळजीनं विचारलं. दुसरा काही चाराही राहिला नाही ना माझ्यासमोर. रिक्षा बाजारपेठेतून जात होती, तिथे काही भागात जळिताच्या खुणा दिसत होत्या. नुकतीच दंगल जाळपोळ होऊन गेल्याचं जाणवत होतं. इरफाननं विचारलं, इथे हमेशा दंगल आणि मारपीट होते का? नाही, हमेशा नाही, पर थोड्या दिवसांनी काहीतरी बिघडतच. ये दुकान, ये सब दुकान, ये कब जलाय? इरफानने विचारलं.
आपने लियाकत अली साहब का नाम सुना होगा. गेल्या साली रावळपिंडीमध्ये त्यांचा दिनदहाडे खून झाला. त्याच्या आधी काहीतरी संप झाले होते. काही नेत्यांना कैद केलं, जेलमध्ये टाकलं होतं, म्हणून हरताळ झाले. इरफाननी लियाकत अलीचं नाव ऐकलं होतं, पण त्यांच्याविषयी त्याला फार काही माहीत नव्हतं. तो गप्प राहिला. लियाकत अली UP मधून आले होते, म्हणून आम्हा मोहाजिरांना त्यांच्याविषयी हमदर्दी वाटायची. मतलब इकडे रोजची जिंदगी अजून ठीक झालेली नाही तर. हिंदुस्थानमध्ये बटवाऱ्याच्या नंतर खून खराबा होत होता, पण आता नाही होत. अरे भाई, उसका क्या है. बटवारा होण्याच्या आधी इकडे सगळे धंदे अहमदी मुस्लिम किंवा अमीर हिंदूंच्या हाती होते. बंटवारे के समय गुस्से में आकर मॉब ने वो सब जला दिए. बँका, कारखाने, दुकानं सगळंच जळल्यावर लोकांना रोजीरोटी कशी मिळणार. त्यात आम्ही हिंदुस्थानातून आलेले निर्वासित. इथल्या लोकांना नफरत वाटते आमच्याबद्दल. इस्लाम मानणारा देश म्हणून आम्ही भरोसा ठेवून पाकिस्तानात आलो खरं. बाढ़ से बचकर आग में आ गए, पर जाए तो जाए कहां. बोलता बोलता रिक्षावाल्यांनी मामूजींच्या मोहल्ल्यापाशी रिक्षा आणली. तेव्हा असं म्हणतात, संधीप्रकाश पसरला होता. मोहल्ला कसला, निर्वासितांची छावणी होती ती. त्यातली घरं पक्की नव्हती. कशीबशी दाटीवाटीनं माणसं राहत होती. राहुट्या टाकून, पत्रे उभारून तात्पुरते निवारे केले गेले होते. आसपास गचपणं, उघडी गटारं, त्यात फिरणाऱ्या कोंबड्या, बकऱ्या, मुलं आणि सुवरही. हे दृश्य पाहून इरफानच्या अंगावर काटाच आला. पाकिस्तानात पाऊल ठेवल्यापासून उभारी वाटावी अशी एकही गोष्ट त्याला दिसली नव्हती. रिक्षावाल्यांनी एका नाक्यावर रिक्षा थांबवली. तिथे एक छोटी टपरी होती. टपरी शेजारीच मोठ्या चुल्यावर एक माणूस रोटले बनवत होता. एक बाई शेजारच्या चुल्यावर मोठ्या डावानं भाजी ढवळत होती. रिक्षावाला इरफानला म्हणाला, बाईसाहेब, तुमच्याकडे लिहिलेला पत्ता आहे ना, तर यांना विचारा मकान माहिती आहे का. इरफाननी पत्ता वाचून दाखवला. अच्छा, अल्ताफ शरीफ, याने के अनवर आणि इक्बालचा अब्बा. त्या माणसानं असं विचारलं तेव्हा इरफानच्या जीवात जीव आला. हां, अनवर, इक्बाल आणि बेटी शबनम. मामूजी थोडे लंबे, अंगाने जरा जाड आणि माझ्यासारखे काळे आहेत. आंखों पर ऐनक लगाते हैं. हां, ठीक आहे. बाये तरफ वळून गेलात की कोपऱ्यावर सायकल रिपेअरचं दुकान आहे. तिथेच दाहिने तरफ एक छोटी गली आहे. त्या गल्लीत 10-12 मकान सोडली की अल्ताफचं मकान दिसेल. लेकिन शरीफबाई आत्ता घरी नसणार. त्यांना कामावरून यायला बहुत शाम होतीये. त्यांची बीबी घरी असेल. पण त्या माणसानं माहिती पुरवली. इरफाननी टपरीवाल्याचे आभार मानले, रिक्षावाल्याला पैसे दिले आणि सामान उचलून तो चालू लागला. तिथं 5-7 पोरं खेळत होती. कुणीतरी नवखा विचित्र प्राणी दिसल्याप्रमाणे मोहल्ल्यात खेळणारी पोरं त्याच्या मागून जाऊ लागली. शरीफ चाचा का घर हम बताएंगे असं म्हणत त्याच्याशी गप्पा करायला लागली. त्यांचे उच्चार थोडे वेगळे असल्यानं ती मुलं काय सांगतायत ते इरफानला चटकन समजत नव्हतं. एका छोट्या झिपऱ्या मुलीनं इरफानच्या खांद्यावर लटकणाऱ्या चांबडी बॅगवरून हात फिरवला. ए देखो तो, थैली कितनी चिकनी चुपडी आहे, तिनं बरोबरच्या मुलांना सांगितलं. मग कोणी इरफानच्या बॅगला हात लावू लागलं. कोणी त्याच्या नव्या कोऱ्या काळ्या ट्रंकवर तबला वाजवायला लागलं. या टोळधाडीला कसं रोकायचं हे इरफानला कळेना. वाजत गाजत ही वरात सायकल दुरुस्तीच्या खोक्यापाशी आली. उजवीकडे छोटी गल्ली दिसली. मगाची धिटुकली मुलगी आता सर्वांच्या पुढे पळत निघाली. 8व्या घराशी जाऊन ती जोरात पुकारायला लागली, इक्बाल, शब्बू, तुमच्या घरी मेहमान आलेत. खोपटामधून घारवट टपोऱ्या डोळ्यांची, पिंग्या केसांची, लाल झगा घातलेली 3 वर्षांची मुलगी बाहेर आली. तिच्या पाठोपाठ हिरवा गर्द खमीस आणि लेहंगा नेसलेली बाई डोकावली. आपल्या दाराशी एका अनोळखी तरुणाला पाहताच तिनं डोक्यावरची ढळलेली चुन्नी पुढे ओढली. इरफाननी मामुनींना पाहता क्षणी ओळखलं. हातातली ट्रंक खाली ठेवून तो पुढे सरसावला आणि आदबीनं म्हणाला, सलाम अलैकुम. मला पहचानलं का तुम्ही? मी इरफान, समस्तीपुरहून आलोय. अलैकुम अस्सलाम. या. मामूजी अभी घर में नहीं है. आम्ही तुमचाच इंतजार करत होतो. मी लगेच ओळखलं नाही, मुझसे गलती हुई. खूप सालों बाद देखा ना, म्हणून.
येताना सफरमध्ये काही तकलीफ तो नाही हुई? मामुनींच्या या प्रश्नानं इरफान गोंधळला. अनिश्चित सुरात म्हणाला, नाही. म्हटलं तर प्रवासात तशी काही अडचण आली नव्हती. त्याला झालेला मानसिक त्रास म्हणजे काही तकलीफ म्हणता आलं नसतं. विनासायास मामूजींचं घर सापडलं, मामुनींनी ओळखलं आणि समस्तीपूरहून सोडल्यापासून प्रथमच कोणीतरी आपलं माणूस मनापासून स्वागत करतंय हे लक्षात येऊन इरफान जरा सैलावला. त्याच्या तन मनावर झाकळून राहिलेला ताण आपसूक ओसरला. हातपाय धुवून चाय बिस्कुट घेईपर्यंत मामूजी घरी आले. दारात चपला काढून ते भाच्याला गळामिठी भेटायला पुढे सरसावले. मोहल्ल्यात शिरल्या शिरल्या इरफानच्या येण्याची खबर त्यांना मिळाली होती. मामूजींच्या मिठीतून इरफाननं स्वतःला अवघडलेपणानं सोडवून घेतलं. तोंडातल्या तोंडात दुवा पुटपुटत मामूजींनी त्याला नीट निहाळलं. त्याचे दोन्ही खांदे पकडून ते म्हणाले, अरे अरे तू तर खूप उंच आणि तगडा दिसायला लागलायस. आपासारखाच तुझा मुखडा दिसतोय आता, है ना बेगम? शेवटचा प्रश्न विचारताना मामूजींनी मामुनींकडे नजर टाकली. त्यांनी मियाच्या हा मध्ये हा मिसळवला. समस्तीपूरला तमाम लोक खुशाल आहेत ना? मामूजींनी विचारलं. हो हो, ठीक आहेत सगळे. अम्मीला तुमची अक्सर याद येते. मी इथे तुमच्यासोबत राहणार आहे म्हणून तिला तसल्ली मिळालीय. मी इंजिनियर व्हावं अशी अब्बूंची मेरे बचपन से ख्वाहिश होती. इथे घरच्यासारखं राहायचं हे तुला सांगायलाच नको. तुला काहीही तकलीफ असली तर मला किंवा मामुनीला सांगायचं. तुझे देखकर अनवर आणि इक्बाल पण पढाई करायला पाहतील असं आम्हाला दोघांनाही वाटतं. मामूजी मामुनींचा उल्लेख बेगम असा करतात याची इरफानला गंमत वाटली. त्याच्या घरी बीबीला बेगम असं कोणीच कधी म्हटलं नव्हतं. इरफाननं आणलेला आग्र्याचा पेठा, डालमोट आणि आम्मीनं पाठवलेली मिठाई आणि आचार हे सर्व पदार्थ त्यानं मामुनींना दिले. मुलांसाठी आणि मामूजींसाठी पाठवलेले कपडे आणि आम्मीनं स्वतःच्या पसंतीनं भाभीसाठी निवडलेली अस्मानी रंगाची साडी त्यानं मामुनींना दिली. अरे अरे ये सब लाने की क्या जरूरत थी? आपा भी ना कमाल करतीये. मामुनी आडेवेडे घेतल्यासारख्या बोलल्या. हसं कसं? इतना तो हमारा फर्ज बनता है, असं इरफान पुटपुटला. पुढे म्हणाला, मामुनीजी तुम्हाला निळा रंग आवडतो म्हणून आम्मीनं मुद्दाम ही साडी पाठवली. पहा तरी. मामुनींनी मामूजींकडे पाहिलं. दोघांमध्ये काहीतरी नेत्रपल्लवी झाली असं इरफानला वाटलं. मामुनींना त्यानं विचारलं, मामुनी तुम्हाला ही साडी आवडली नाही का? बेटा असं नाही आहे, लेकिन मुसलमान महिलांनी साडी नेसायची नाही असा फतवा फतिमाजींनी काढलाय. तेव्हापासून आम्ही साडी नाही नेसू शकत. मामुनींनी स्पष्टीकरण दिलं. अरे असा कसा फतवा कोणी काढू शकतं? मग तुम्ही हमेशा सलवार कमीज पेनता? हो ना, औरतों का छोड, लेकिन इथल्या जुलायांचं कामच ठप्प झालंय ना. लाहोरात बरेच विणकर आहेत, आपल्या मोहल्ल्यातही आहेत. इरफानला मगाच्या रिक्षावाल्याची आठवण झाली. इरफानचा विचारमग्न चेहरा पाहून मामूजी म्हणाले, बेगम त्याच्या मनात आत्तापासून कशाला डर निर्माण करतेस? और वैसे भी तू त्या साडीपासून खमीज नाहीतर लेहेंगा किंवा शब्बूसाठी शरारा वगैरे बनवू शकशीलच ना. हां, मुझसे गलती हुई. मी असं नको होतं बोलायला, लेकिन मेरे मुंह से निकल गया. मामूजी तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मला येता येताच कळलंय पुष्कळ काही. तुमच्याकडे येताना रिक्षावाल्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती, पण मला यकीन होत नव्हता. लोकांच्या जिंदगीमधल्या इतक्या निजी आणि छोट्या मामल्यात सरकार कसं काय दखलंदाजी करू शकतं? बेटा तुला समजलं नाही, सिर्फ दिसलंय. अब एक बात सुनो, जे दिसतं आणि ऐकू येतं तेवढंच पाहायचं आणि ऐकायचं. त्याबाबत आपली राय नाही द्यायची. रिक्षावाले किंवा बाहेरचे कोणी काही बोलले तरी आपण अनदेखी अनसुनी अनकही करायचं. अखेर आपण ठेरे मुहाजिर हे कतई विसरायचं नाही, कतई. आणि जरी तुम्ही विसरलात तरी लोक खुद भूलते नाही तुम्ही भूलने देते हैं. देशात किती वेळा लष्करी कायदा लागू करावा लागलाय या 5 सालात. आत्तापर्यंत जे दिसलं होतं, जे ऐकायला मिळालं होतं ते इरफानला अजिबात आवडत नव्हतं. आधीच उदासलेल्या त्याच्या मनात विचार सुरू झाले. हे सगळं जर असं होतं तर मामूजींनी
मला आधी का नाही सांगितलं? मुझे पहले इतला क्यों नहीं किया? तेव्हा मारे यहां आओ, हम है यहां, असं सगळं सांगत होते. अब्बूंनी जिद केली, आम्हीनं साथ दिली. आपणही बेवकुफासारखे त्यांचं ऐकत गेलो. धीरज सांगत होता तसं आपण पटण्याला BSc झालो असतो, हिंदुस्थानात चांगली नोकरी मिळाली असती, अफसर झालो असतो. यार, या मोठ्या माणसांनी मिळून माझ्या जिंदगीची वाट लावली. त्यांना काय हक होता माझ्याशी असं करायचा? माझी जिंदगी, माझी करिअर मी फैसला केला असता. माबूजींच्या पुढच्या प्रश्नानं इरफान भानावर आला. ते म्हणत होते, क्या हुआ बेटा, सुन रहे हो ना? मामूजींवर मोठ्यानं ओरडावं असं इरफानला वाटलं. कोणाशी तरी जीव तोडून भांडावंसं वाटत होतं. पण तो आगतिक होता. फसवून आणि गोडगोड आमिष दाखवून पिंजऱ्यात अडकवलेल्या श्वापदासारखं त्याला वाटलं. पण कोणाशी भांडून झगडून त्याचा प्रश्न सुटणार नव्हता. तो फक्त एवढंच म्हणाला, अच्छा, अब के बाद लक्षात ठेवीन मी. लाहोरमधल्या राजकीय वातावरणाचा विषय त्या दिवशी तिथेच थांबला. रात्री उशिरापर्यंत मामूजी हिंदुस्थानात राहिलेल्या रिश्तेदारांविषयी, दोस्तांविषयी इरफानला काही वेळी सांगत होते, विचारत राहिले. त्यांच्या लहानपणाच्या आठवणी, भावंडांच्या आठवणी इरफानला सांगत राहिले. बादशाशी किती बोलू नि किती नको असं त्यांना झालं होतं. कितीतरी वर्षांनी रक्ताच्या नात्याचं जवळचं माणूस त्यांना भेटलं होतं. विचारांचं काहूर मनात उठलं असलं तरी थकव्यानं इरफानचे डोळे मात्र आता मिटायला लागले होते. रसोईतलं काम आटपून आणि मुलांना अंथरूण घालून मामूनी तिथे आल्या तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं. त्या मामूजींना म्हणाल्या, आता इरफान भाईला झोपू द्या, तो सफर करत आलाय, तुम्हीही पडा, सुबह जल्दी जावं लागेल तुम्हाला. इरफानची पथारी मी मुलांच्या शेजारी घातलीय, चालेल ना रे इरफान तुला? हा बेटा, तुला मोठ्या हवेलीची आदत पडली आहे. इथे आमचं मकान तसं छोटं आहे, जागा लहान आणि गैरसोयीची आहे. पण माझी मजबुरी आहे बघ. ही एवढी खोली मिळायला आम्हाला किती यातायात करावी लागली आहे आणि कोणाकोणाच्या दाढीला कुरवाळावं लागलंय, पूछो मत. मामूजींनी पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि मामुनींनी त्यांना थोपावलं. त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या अडचणी ऐकून इरफानच्या टाळक्यात पुन्हा सणक आली. सब कुछ पता होते हुए भी क्यों फसाया फिर? पहिल्याच दिवशी त्याला मामूजींची पंगा घ्यायचा नव्हता म्हणून तो गप्प बसला. सुनिये, आता इरफान इथेच राहणार आहे, उरलेल्या गोष्टी नंतर बोलता येतील. आते आते ही उसको खामखा डराओ मत, आस्ते आस्ते वो सब समझ जाएगा. दिवा विझवून तिघही निजायला गेले. खूप थकलेला असूनही इरफानला कितीतरी वेळ झोप आली नाही. मामूजी बोलत असताना पेंगुळणारे डोळे आता एकदम टक्क उघडे राहिले होते. इतक्या गर्दीत पातळ अंथरुणावर आणि नव्या ठिकाणी झोपायची त्याला सवय नव्हती. त्याच्या मनात आलं, समस्तीपूरची मोठी हवेली, रक्ताची नातीगोती आणि खेतीबाडी सोडून आपण कशाला इथे तडमडायला आलोत? फक्त अर्ध्या दिवसात त्याला पाकिस्तानविषयी, लाहोरविषयी आणि तिथे राहणाऱ्या मुहाजिरांविषयी जे काही थोडं बहुत समजलं होतं ते काळजीत टाकणारं होतं. या नव्या देशात, नव्या माणसात, नव्या वातावरणात आपला कसा निभाव लागणार असं मनात येऊन इरफान बेचैन झाला होता. परतीचे दोर छाटले गेले होते. इथे येण्याचा निर्णय घेण्यात आपली चूक तर नाही ना झाली असं पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत होतं. शेजारी असलेल्या डावीकडच्या घरातून एका बाईच्या आणि बुवाच्या बोलण्याचा आवाज येत होता. उजवीकडच्या घरात लहान मूल किरकिरत होतं. वस्तीत भरून राहिलेला गटारांचा आणि सांडपाण्याचा वास नकोसा वाटत होता. पटण्याच्या काही मोहल्ल्यात असा बकालपणा इरफाननं पाहिला होता, पण मामूजी या अशा घरात राहत असतील याची इरफाननी कल्पनाही केली नव्हती. किंबहुना कोणी माणसं असंही जगू शकतात हेच त्याला नवीन होतं. त्यालाही याच मोहल्ल्यातल्या एक होऊन राहायची सवय आता करून घ्यायला लागणार होती. दूरवर कुठेतरी 4-5 कुत्री भुंकायला लागली. पटण्याला असताना त्याच्या रूमवर पण असाच कधीतरी कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज यायचा. अशावेळी धीरज उठून त्या कुत्र्यांना हाकलायचा. कुत्र्यांचं असं रडणं अपशकुनी असतं अशी त्याची समजूत होती. त्याच्या बऱ्याच हिंदू दोस्तांना तसं वाटायचं. इरफानचा खरं तर त्यावर विश्वास नव्हता, पण तरीही आज त्याला हा अपशकुन वाटला होता. त्याच्या बेचैनीत भर पडली. लाहोरला येण्यात आपली चूकच झाली अशी सुरुवातीला चुटपुटणारी आणि नंतर कुरतडायला लागलेली हुरहुर आता गडद व्हायला लागली.
अनवर आणि इक्बाल अंथरुणात खूप लोळत होते. त्यांच्या लाथा एकमेकांना लागत होत्या. मध्येच केव्हा तरी इक्बाल झोपेतच अनवरला अगदी बुकलून काढत होता, बाजूला ढकलत होता. त्यांच्या लठ्ठालठ्ठीत मुलांच्या लाथांचा तडाखा इरफानलाही मिळत होता. अनवर इक्बालच्या पायावर रट्टे हाणावेत, त्यांना बुकलावं अशी अनिवार उर्मी इरफानच्या मनात आली. पण त्यांच्या डोळे मिटलेल्या निष्पाप चेहऱ्यांकडे पाहून त्यांचा रागराग केल्याबद्दल इरफानलाच अपराधी वाटलं. खरं म्हणजे हा बिछाना त्यांचा आहे आणि आपण त्यात उपटसुंभ्यासारखे आलोत असं मनात येऊन त्याला आगतिक वाटलं. त्यानं मनातली निराशा झटकली. उद्याच्या उद्या कॉलेजात जाऊन ॲडमिशन घेतली की आपल्याला बरं वाटेल असं त्यानं ठरवलं. इरफानला कूस बदलायलाही बिछाण्यावर पुरेशी जागा मिळत नव्हती. त्या छोट्याशा जागेमुळे गरमी वाटत होती आणि हवा कोंदटल्यासारखी झाली होती. पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला. जेमतेम 2-3 तास झोप झाली असेल नसेल तेवढ्यात मशिदीतून बांग ऐकू आली. डोळे किलकिले करून इरफाननं पाहिलं. आपण कुठे आहोत त्याला कळेच ना. नजरेच्या टप्प्यातली कोणतीच गोष्ट त्याला ओळखीची वाटेना. आजूबाजूला नजर फिरवून त्यानं आठवायचा प्रयत्न केला. शेजारी अनवर इक्बाल एकमेकांना मिठ्या मारून गाढ झोपले होते. त्यांना पाहिल्यावर इरफान खाडकन जागा झाला. मोहल्ल्यातल्या इतर घरातूनही जाग आलेली समजत होती. पाणी भरण्याचे, भांडी घासण्या विसळण्याचे, स्टोव्ह पेटवल्याचे आवाज कानावरती पडत होते. भाज्यांचे, मसाल्याचे आणि रोटी शेकल्याचे वासही जाणवत होते. रसोईमध्ये मामुनींच्या हालचाली जाणवायला लागल्या. घराबाहेर कोणीतरी आंघोळ करत असल्यासारखं बालदी, लोटी आणि पाण्याचे आवाज येत होते. आपल्याला सुद्धा फार वेळ झोपून राहून चालणार नाही हे इरफानच्या लक्षात आलं. आळोखे पिळोखे देत तो उठला तेव्हा त्याचे हात खोलीत ठेवलेल्या छोट्या अलमारीला लागले. साला वैताग असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत त्यानं स्वतःची चादर घडी करून ठेवली. ती कुठे ठेवावी हे न समजल्यानं ती सध्यापुरती त्यानं स्वतःच्या ट्रंकवरती ठेवली. तोंड धुवायला तो घराच्या मागच्या छोट्या शेवाळलेल्या मोकळ्या जागेत गेला तेव्हा मामूजी आंघोळ करून पंचानं दाढीचे आणि डोक्यावरचे केस पुसत घरात शिरत होते. त्यांच्या केसाळ, काळ्या, उघड्या बंब छातीपोटावरून पाण्याचे ओघळणारे थेंब इरफानला गलिच्छ वाटले. ॲल्युमिनियमच्या बालदीतल्या लोटाभर पाण्यात तोंड धुवून इरफान घरात आला तेव्हा रसोईच्या कोपऱ्यात एका वाकळीवर शब्बू झोपली होती आणि तिच्या बाजूला चटई अंथरून मामूजी आणि मामुनी नमाज पढत बसले होते. स्टोव्हवर कालवण शिजत होतं. घासलेट तेलाच्या वासात मिसळलेला मसाल्याचा वास रसोईभर दरवळत होता. इरफान मुकाट्याने त्यांच्या शेजारी दाटीवाटीनं बसला आणि नमाज पढू लागला. नमाज झाल्यानंतर मामुनीने दिलेला नाश्ता करता करता मामूजी म्हणाले, इरफान आज मला कामावर लवकर जायचंय बेटा. मला माझ्या रजेचा इंतजाम करावा लागेल ना. मी 2 दिवसांची फुरसत काढतो, मग आपण तुझ्या कॉलेजच्या कामाला लागू. आज तू जरा आराम कर. इरफान म्हणाला, मामूजी चलेगा, पण मी काय म्हणतो की कॉलेज फार दूर नसेल तर मी आकेला सुद्धा जाऊन येईन. हां, मला लोकांची बोली समजायला थोडी तकलीफ होईल, पण ते ठीक आहे. त्याची आदत करायला हवी ना. तुम्ही बेफिकर राहा. हां ठीक आहे, तुला जे बरोबर वाटेल ते कर. काही अडचणी आल्या तर मी आहेच. मामूजींचं ते प्रेमळ बोलणं ऐकून इरफानला स्वतःच्या अंतर्मनात दडलेल्या रागाची शरम वाटली. आत्मश्लाघेतून बाहेर पडायला इरफानला थोडा वेळ लागला. मामुनीनं पुढ्यात ठेवलेला नाश्ता पोटात गेल्यावर त्याला थोडी हुशारी वाटली. मुकाट्यानं चहा पिऊन इरफान तयारीला लागला. आपली कागदपत्र बरोबर घेऊन त्या दिवशी इरफान सायकल रिक्षा करून मुघलपुरातल्या मॅकनागल इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसवर गेला. कॅम्पस बऱ्यापैकी मोठा होता. पटना कॉलेजच्या कॅम्पसवर वावरायची सवय असल्याने इरफानला बुजल्यासारखं नाही झालं. मुख्य इमारतीजवळ तुरळक विद्यार्थी दिसले. ऑफिस नुकतंच उघडलेलं दिसत होतं. पुछताछच्या खिडकीच्या समोरची खुर्ची रिकामी होती. इरफाननं मग तिथल्या एका विद्यार्थ्याला विचारलं, जनाब मला फर्स्ट इयरच्या ॲडमिशनबद्दल पूछताछ करायची होती. त्या विद्यार्थ्यांनी इरफानवर नजरा रोखल्या आणि त्याला डोक्यापासून पायापर्यंत निहाळलं. इरफानच्या प्रश्नाला थेट उत्तर न देता त्यांनी त्याला प्रतिप्रश्न केला, कहाँ से पधारे जनाब. त्यांचं ते बघणं आणि प्रश्न विचारणं इरफानला चमत्कारिक वाटलं. पण स्वतःला त्यांच्यामध्ये सामावून घ्यायचं असेल तर त्याला सबुरीनं
आणि हुशारीनं बोलावं वागावं लागणार होतं. तो हसून म्हणाला, माझं नाव इरफान शेख. मी पैदाइशी बिहारचा पण आता लाहोरचा रहिवासी आहे. तुम्ही कुठले? साहजिकच इरफान बिहारातून पाकिस्तानात केव्हा आला याचा पत्ता विचारणाऱ्यांना लागला नाही, आणि त्यांच्या विचारण्यात इरफानला काही अस्वाभाविक वाटल्याचंही त्यांना कळालं नाही. पाकिस्तानच्या कोणत्या मुलखातून तो आलाय असं बहुधा त्यांना विचारायचं असावं. त्यांनीही आपापली नावं गावं सांगितली. ते सुद्धा ॲडमिशनसाठीच आले होते. त्यातल्या एकानं मेकॅनिकलला ॲडमिशन घेतली होती. बाकीचे दोघं इलेक्ट्रिकलसाठी प्रयत्न करणार होते. तोवर ऑफिसमधला कारकून खुर्चीवर येऊन बसला. त्यानं मुलांना ॲडमिशन फॉर्म दिले आणि ते भरून आवश्यक ती कागदपत्र जोडून त्याबरोबर फी भरायला सांगितलं. इरफाननी फॉर्म घेतला, बाकीच्या सोयी सुविधांची चौकशी केली आणि 2 दिवसात औपचारिकता पूर्ण करायचं आश्वासन देऊन तो परत निघाला. कॅम्पसवर एक छोटं वसतिगृहही होतं, पण तिथे राहायचं असेल तर लवकर ॲडमिशन घेणं गरजेचं होतं. कॅम्पसवर हिंडून त्यानं वेगवेगळे विभाग, प्रयोगशाळा, वर्कशॉप्स, कॅन्टीन कुठे आहेत याचा तपास केला. वसतिगृह ठीकठाक होतं. 35-40 मुलांची राहायची सोय होईल एवढं लहान होतं. लाहोरमध्ये इरफाननं कुठं राहायचं हे अजूनही ठरलेलं नव्हतं. मामूजी जरी कितीही म्हणाले तरी इरफानच्या राहण्यानं त्यांची बरीच गैरसोय होणार होती. इरफानला सुद्धा या एवढ्या छोट्या जागेत राहायची सवय नव्हती, पण मामूजींशी बोलल्याशिवाय त्याबाबत काही ठरवणं योग्य नव्हतं. वसतिगृहाची जादा फी भरावी की मामूजींच्या छोट्याशा जागेत त्यांना अडचण करून राहावं हे इरफानला ठरवता येईना. मामूजींशी आणि मामुनींशी बोलून काय ते ठरवू असा विचार करत इरफान घरी परतायच्या मार्गाला लागला. इंजिनिअरिंग कॉलेजचा टुमदार कॅम्पस पाहिल्यामुळे कालपेक्षा आज त्याला बरंच शांत आणि आश्वस्त वाटत होतं. मामूजींनी त्याचं छान स्वागत केलं होतं. कॉलेजच्या ऑफिसात जाऊन प्रत्यक्ष बोलल्यावर सुरक्षिततेची भावना मनात आपोआप जागी झाली होती. इंजिनियर होण्याच्या दृष्टीनं ठोस हालचाल केल्यासारखं वाटत होतं. मोहल्ल्याच्या आधीच्या रस्त्यावर आल्यावर इरफाननं रिक्षा सोडली. पायी हिंडलं की आपल्याला गाव आणि त्यातले गल्लीबोळ लवकर लक्षात राहतात हा त्याचा पटण्याचा अनुभव होता. दुतर्फा असलेल्या दुकानांवरच्या पाट्या, रस्त्याच्या नावांच्या पाट्या, छोट्या मोठ्या इमारती न्याहाळत लक्षात ठेवत तो चालायला लागला. अजूनही आपला मोहल्ला फरलांगभर तरी दूर आहे असं वाटत असतानाच त्याला ओळखीचा नुक्कड लागला. तिथं एक म्हातारी केळी विकत बसली होती. इरफाननं तिच्याकडून डझनभर केळी विकत घेतली. समस्तीपूरमध्ये असल्या छोट्या गोष्टी करायचं त्याच्या लक्षात यायचं नाही, तशी जरुरीही नसायची. पण आता आपण दुसरीकडे राहतोय, त्या घराला, तिथल्या माणसांना आपली अडचण होता कामा नये ही जाणीव आपसूक निर्माण झाली होती. घराबाहेर पडलं की माणसाला दुनियादारी शिकायला लागते. शिवाय काल मामूजींवर आणि मुलांवर उगीचच नाराज झाल्याच्या पातकाची बोचही त्यामुळे कमी होणार होती. आता उजवीकडे वळलं की मोहल्ला येईल असं वाटत असतानाच त्याला कालचा शाळकरी मुलांचा घोळका भेटला. त्यातले काही जण बैदूल खेळत होते आणि 2-3 पतंग उडवत होते. इरफानला पाहून ओळखीचं हसत त्यांनी आरोळी ठोकली, सलाम अंकलजी, सलाम भाईसाहेब. 15-20 पावलांवर कालची टपरी आणि बाहेर बसून रोट्या लाटणारी म्हातारी दिसली. त्या दोघांनी इरफानचं हसून सलाम ठोकून स्वागत केलं. आता आपण आपल्या घराजवळ आलोय, सायकलच्या दुकानाशी उजवीकडे वळायचं हे इरफानच्या डोक्यात आलं. घरात शिरल्याबरोबर इक्बाल पाण्याचा पेला घेऊन आला आणि शब्बू लाजऱ्या चेहऱ्यानं त्याच्या शेजारी चिकटून बसली. इरफाननं शब्बूच्या गालाला हात लावला आणि मामुनींच्या हातात केळ्याची फणी ठेवली. इसकी क्या जरूरत थी, मामुनी म्हणाल्या. पण केळी घेताना त्यांचा चेहरा हसरा झाला होता. तुम्ही कुठे हरवला बिरावला तर नाहीत ना अशी मला काळजी लागून राहिली होती. थाली लगा दूं? आम्ही दुपारपर्यंत वाट पाहिली तुमची आणि मग जेवण करून घेतलं. हां, माफ करा मामुनी, मला उशीर झाला. तुम्ही थांबायची जरूरत नव्हती, काम संपायला देर झाला. आईंदा तुम्ही माझ्यासाठी खरंच थांबू नका. उद्या माझं कॉलेज सुरू झालं की मला यायला उशीर होईल. माझी थाली मी खुद लावीन आणि मग धुवून पण ठेवीन. प्लीज प्लीज मामुनी, मला शर्मिंदा करू नका. ठीक आहे, इतका आजीजीनं कशाला बोलता इरफान भाई, मामुनी म्हणाल्या. हर रोज दुपारी मी मशीनवर शिवणकाम करते, त्यामुळे मलाही नेहमी थांबायला जमणार नाही. पण अजूनही
तुम्ही नवे आहात ना म्हणून. मामुनींनी एका थाळीत रोट्या, चिरलेला कांदा, छोट्या कटोऱ्यात तर्रीवालं गोश्त आणि तरकारी वाढवून इरफान पुढे ठेवली. इरफाननं पहिला घास तोंडात घातला आणि खुशीत म्हणाला, आहा, मस्त झालंय गोश्त. अम्मीच्या रसोईची याद आली. इतनी जोर से भूक लगी होती ना की पूछो मत. लेकिन मामुनी एक गोष्ट आपल्यात ठरली. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे कामं करायची, मी नसताना जशी करत होता ना अगदी तशी. मामुनी, सिलाईचं काम खूप असतं का हो? मामुनी म्हणाल्या, सिटीमध्ये 2 दुकानात त्यांच्या ऑर्डरप्रमाणे मी माल पुरवते. हफ्ते में 1 बार नाहीतर 2 बार मला कच्चा माल आणायला आणि तयार माल पोचवायला जावं लागतं. तितकीच घर खर्चाला मदत होते. जादा नाही, पण नमक मिरचीचा खर्च तर निघतो. मामुनी, मला दुकानं दाखवून ठेवली तर मी माल न्यायचा पोचवायचं काम नक्की करीन. ते दोघं बोलत असतानाच इक्बाल, अनवर आणि त्यांचे 2 दोस्त धावत घरात शिरले. अनवरचं तोंड एवढंसं झालं होतं. त्याचे दोस्त पण हिरमुसले झाले होते. अरे काय झालं? किसी के साथ झगडा बिगडा हुआ क्या तुम्हारा? मामुनींनी विचारलं. नाही, मेरी गुल्ली खो गई. या शहीदनं जोरात उडवली. उरलेली मुलं हसायला लागली. त्यातला एक जण म्हणाला, अरे गुल्ली खो थोडी गई आहे, नालीमध्ये जाऊन पडली आहे. नालीमध्ये ती कशी काढणार? वो गंदी हो गई है ना. अरे बहादूर बच्चे, रोते नाही. माझं जेवण झालं की आपण नवी गुल्ली बनवूया. मला गुल्ली बनवता पण येते आणि गुल्ली दंडा खेळायला पण येतं, इरफाननं सांगितलं. सच? तुम्हाला नवी गुल्ली बनवून देशील? हो मग. अरे तुझ्या आम्मीनं मला चांगली छुरी दिली आणि तू लकडी दिलीस तर. तरच मी इक्बालला पण गुल्ली करून देईन, माहितीये. लगेच 4ही पोरं लकडीच्या शोधात बाहेर पळाली. इरफान भाई, आता तुला ती मुलं गुल्ली बनवल्याशिवाय स्वस्थ बसू देणार नाहीत, मामुनीनं म्हटलं. संध्याकाळी मामूजी घरी परतले तेव्हा पोरासोरांना जमवून इरफान बाहेरच्या खोलीत गुल्लीदंडा बनवत होता. अनवर आणि इक्बाल बरोबर त्यांच्या दोस्तांनाही गुल्लीदंडा बनवून हवा होता. पण ते अनवरला मंजूर नव्हतं. इरफान भाईनं फक्त आपल्यालाच मदत केली पाहिजे, कारण तो आपला बडा भाई आहे, असा त्याचा हट्ट होता. मामूजी आल्यामुळे शेजारची मुलं घरी निघून गेली. या गुल्लीच्या प्रसंगामुळे एक झालं, इरफानशी मामूजींच्या मुलांची आपोआप दोस्ती होऊन गेली. इरफानलाही कळलं की मनावरचं मळब दूर करायला मुलांबरोबर खेळणं हा अक्सीर इलाज आहे. हातमशीन आणि कपड्यांचा पसारा मांडून बसलेल्या मामुनीनं आपला पसारा आवरला आणि त्या चाय बनवायला उठल्या. त्यांना रात्रीच्या रसोईची तयारी पण करायची होती. एकीकडे त्यांनी घमेलात आटा काढला आणि सब्जीची टोपली काढली. मामुनी थकलेल्या दिसत होत्या. पहाटे 5 पासून त्यांची उस्तवारी चालायची. 3ही पोरांचं उरकून नंतर शिवणकाम करायचं. इरफानच्या मनात त्यांच्याविषयी एकदम कळवळा दाटून आला. आपण फक्त आपल्याच निराशेचा विचार करतो, पण तकलीफ सोसून ज्यांनी आपल्याला सहारा दिला त्यांचा मात्र आपण विचार करत नाही, असं त्याला जाणवलं आणि अपराधी पण वाटलं. तो पुढे येऊन म्हणाला, मामुनी, तुम्ही रसोईचं पहा, तोवर मी आपल्यासाठी चाय बनवतो. पटण्याला आम्ही रूमवर हमेशा चाय बनवत होतो. मामुनींनी आढेवेढे घेतले, पण त्यांना भाच्याचं हे लाघवी वागणं आवडलेलं दिसलं. आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून आपण इतरांना आनंद देऊ शकतो, पण माथा ठिकाणावर असला तर, हे इरफानला जाणवलं. दिवसभरात आपण काय केलं हे इरफाननं मामूजींना सांगितलं. इरफाननं कुठं राहावं, वसतिगृहासाठी प्रयत्न करावा का, या गोष्टी लगेच बोलायला त्याला भीड वाटत होती. मामूजींचा गैरसमज व्हायला नको आणि त्यांच्यावर आपल्या राहण्याचा भारही पडायला नको, असं इरफानला वाटत होतं. रात्री मुलं झोपायला गेल्यावर त्यानं विषय काढला. मामूजी, मला जरा तुमच्या दोघांची काही गोष्टी बोलायच्या आहेत, पण जरा शरम आ रही है. मामूनी हातातलं काम थांबवून इरफानकडे पाहायला लागल्या. मामूजींचा चेहरा गंभीर झाला. अरे बोल ना, तुला कशाबाबत बोलायचंय हे मला माहीत नाही, पण जे बोलायचंय ते दिल खोल कर बोल. तुला कसली तकलीफ होत असेल तर. नाही जी, मला तकलीफ अजिबात होत नाहीये. तुम्ही माझी जेवाय राहायची सोय केली आहे. मला खरं तर थोडं अवघड वाटतंय. तसदी तुम्हाला होतीये.
मामूजी संकोचानं म्हणाले, अरे तुला मोठ्या मकानात राहायची आदत आहे, मला समजतंय. या छोट्या जागेत तुझा दम घुटत असेल. माझी आमदनी बेटा फार नाही. आम्ही जी सुखी रोटी सब्जी खातो ती तुला द्यावी लागणार. इरफान म्हणाला, नाही नाही मामूजी, तुम्ही माझ्यासाठी करताय ते खूप आहे आणि मला त्याचा पुरा एहसास आहे. मी काही स्पष्ट बोललो तर तुम्ही नाराज तर नाही ना होणार? अरे बोल ना, बेशक बोल. बच्चों ने कुछ नई शरारत की? नाही नाही, काय आहे, अनवर थोडा जिद्दी आहे, शरारती आहे. तुला मुलांच्या लढाई झगड्याची आदत नसेल. इरफान म्हणाला, नाही मामूजी, मला मुलांविषयी शिकायत नाही. मुलं खूप हुशार आहेत. माझी त्यांची गट्टी झाली. शब्बूला पाहून तर मला मेहरची आठवण येते. ती खूप प्यारी आहे. पण मामूजी, मला बोलायचं ते वेगळंच आहे. मामूजी, उद्या मला फी भरायची आहे. हॉस्टेल हवा असेल आणि हॉस्टेलमध्ये जागा असेल तर त्याची जादा फी उद्याच भरावी लागेल. म्हणजे मी इथं राहावं की हॉस्टेलला, मेरी समज में नहीं आ रहा. मामूजींचा आणि मामुनींचा चेहरा उतरला. काय बोलावं ते क्षणभर त्यांना सुचेच ना, कळेच ना. तुला इकडं राहायला त्रास होत असेल तर मामूजी म्हणाले, नाही नाही नाही, त्रास माझ्यामुळे तुम्हाला होणार आहे. एवढ्याशा जागेत मला सामावून घ्यायचं म्हणजे. मामूजी, कॉलेज सुरू झालं की माझ्या जायच्या यायच्या वेळा हर रोज वेगळ्या असतील. माझ्या अभ्यासाचा पसारा थोडा तरी होईलच. कॉलेजात जायचं यायचं कसं, हाही सवाल आहे. मामूजी म्हणाले, बेटा आम्हाला तुझा त्रास नाही. तुझं इकडे यायचं ठरलं तेव्हाच आम्ही तुझ्या आम्ही अब्बूंना सांगितलंय. पण तुला तकलीफ होत असेल तर बात अलग आहे. जाण्या येण्याचा प्रश्न आपण सोडवू शकतो. एक सायकल घेतली की झालं. तेवढी तर आपणही विकत घेऊ शकतो. इरफान शांतपणे ऐकत होता. पुढं तो म्हणाला, मामूजी, और एक बात है. म्हणजे माझ्यामुळे तुमच्यावर खर्चाचा बोज येणार आहे. बाकीचे खर्च मी पाहून घेईन, पण खाण्यापिण्याचा खर्च असतोच ना मामूजी. ते मला जरा अवघड वाटतंय. मामूजी म्हणाले, अरे तितकं मी माझ्या भांज्यासाठी करू शकतो रे. हां, रोज गोश्त, चिकन, मटन, मछली खिलावू शकणार नाही, पण कैसी बात कर रहे आप मामूजी. माझ्या मनावरचा बोज उतरला. खरंच शुक्रिया मामूजी. मी वादा करतो की मी पण माझ्याकडून काही धडपड करीन. सो कल मैं सिर्फ कॉलेज की फीस भरतो. पुन्हा मी हा नक्की विषय काढणार नाही. पण तुम्हाला माझ्यामुळे तकलीफ झाली तर बेझिझक मला सांगा. जसे माझे अब्बू सांगतील ना, अगदी तसं. मामूजी मनमोकळे हसले. इरफान पुढं बोलू लागला, मामूजी आणखी एक बात सांगतो. कभी कभी मी बदतमीजीसारखा वागलो ना तर प्लीज मला समजून घ्या. माझ्यासाठी इथला माहोल खूप अलग आहे. कधी कधी मला होमसिक वाटेल. अरे बेटा, आम्ही पण या हेलकाव्यातून गेलोय. आपल्याला बेबस वाटतं. खुद का और औरों का बेवजह राग येतो, है ना. मान डोलावून इरफान खिन्नसा हसला. झोपायला जाताना त्याच्या मनावर आलेला ताण आता ओसरला होता. श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.